समाचार अब तक, सत्य का साथ। परमात्मा एक सेवकांचे जुमदेव बाबा आणि परमात्मा एक सेवक यांच्याबद्दल हनुमान पूजेवरून भावना दुखावणारं वक्तव्य बागेश्वर महाराजांनी केलं होतं। बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीला घेऊन जुमदेव बाबांचे हजारो सेवक मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचलेत। सेवकांच्या भावना दुखावल्यानं बागेश्वर महाराजांविरुद्ध भंडाऱ्याच्या मोहाडी पोलीस ठाण्यात अखेर 295 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चौकशीअंती बागेश्वर महाराजांना अटक करण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सेवकांना दिलंय। आणि भाग्येश्वर महाराज यांनी ज्या पद्धतीनं वाक्य केलं हे शोभनेलायक नाही आहे, हा जनतेला एक शब्द नाही आहे। परंतु आदरणीय परिणयजी फुके यांनी आम्हाला बसस्टॉपजवळ एका मकानामध्ये येऊन जाणारी बाकी सर्व सेवक तिथं होते, त्या ठिकाणात त्यांनी म्हटलं की मी 2 मिनिटांमध्ये अंदर त्या व्यक्तीला करू शकतो, परंतु त्यांचे ते वादे हे खोटे ठरले आणि ते आता या ठिकाणात सुद्धा आले नाही। हा कुठंतरी मोठा एक वरच्या लेवलचा हात आहे त्याच्यामागं, त्याच्यामुळे कुठंतरी राजकीय देशाभोसामुळे त्यांना अटक करून नाही राहिले, हे नक्की या पद्धतीच्या रचना आहे। तरी पण परमात्मा एक सेवक हे शांत बसणार नाही, उद्याला बहुत मोठा एक आंदोलन सेवक करणार आहेत, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण त्याला अटक बी सुद्धा त्याच पद्धतीनं करायला पाहिजे। ज्या पद्धतीनं वाक्य केलं हे माणसाला एक माणसाच्या बुद्धीला एक हे वाक्य नाही, तो म्हणजे त्याला बुद्धिहीन माणूस म्हणले जाईल। बुद्धिहीन माणूस असे शब्द वापरू शकते। ज्या महाराजाला काही तत्व नाही, शब्द नाही आणि नियम माहीत नाही, तो माणूस कसा बोलेल? म्हणजे एका अडाणी माणसाचा रिक्षा बोलला, तो एवढा महाराज असून अडाणीपणाचा रिक्षा बोलला, त्याला महाराज आम्ही म्हणू शकत नाही। तो लुटेरा आहे आणि तो लोकांची फसवेगिरी करते। या पद्धतीचा त्याचा कार्यक्रम चालला आहे, त्यांचा कार्यक्रम हा करेक्ट होणारच आहे। आमदार नरेंद्र भोंडेकर हे आपल्या असंख्य सेवक आणि कार्यकर्त्यांसह मोहाडीत पोहोचत असताना पोलिसांनी त्यांना वाटेत थांबवून ताब्यात घेतलाय। दरम्यान संतप्त सेवकांनी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडला असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। बागेश्वर धाम बाबांनी जे एक वक्तव्य केला होता परमात्मा एक धर्माविरुद्ध, त्याच्यासाठी जे कंप्लेंट आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या कंप्लेंटवर आता आमच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, ते लवकरात लवकर दाखल होणार आहे। 295 अ या कलमामध्ये गुन्हा दाखल आम्ही करत आहे, 10 मिनिटात ते दाखल होणार आहे। आणि जे लोक आंदोलन करत आहे त्यांना रोखण्यासाठी आम्ही मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। आणि जे बागेश्वर धाम महाराज आहेत ते पण त्यांचे जे प्रवचन आहे त्याच्या माध्यमातून त्यांचे जस्टिफिकेशन देणार आहे। पण आम्ही पोलीस फोर्स पण सज्ज आहे आणि जे लोक आता कायदा व्यवस्थेमध्ये जे प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत त्यांच्यावर पण आम्ही उपयुक्त कारवाई करणार आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट मोहाडी भंडारा।